लागत नाही, पण माया मागे कोणी लागलं तर मग त्यांना सोडत पण नाही. आकाशात उडते पक्ष्यांचे छवा आणि इंस्टाग्राम वर चालू आहे फक्त झिंगऱ्याचे छवा. झिंगऱ्या बोले टिंग 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 टिंग. मित्रांनो, मी ठरवलं होतं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिस्तीत बोलायचंय, पण हे लोक मला शिस्तीत बोलूच देत नाहीत. तो कोणती कॉफी? इशारा कॉफी. इशारा कॉफी हे कोणती कॉफी वे? हे बघ जिंगरे, व्हिडिओ तू बनवत आहेस आणि लाज आम्हाला वाटत आहे, कारण व्हिडिओ मध्ये तू काय केलं आहेस हे कोणाला समजाना झालंय. कारण तू व्हिडिओ मध्ये रोस्ट केलंस म्हणावं तर तुला ते जमलं नाही, आणि कॉमेडी केलीस म्हणावं तर आम्हाला हसू आलं नाही. आता तुलाच माहिती की तू नेमकं केलंस तरी काय. तर नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करत आणि चरचरीत व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आणि परत एकदा स्वागत. हे काय होतं, अंगात आलंय का तुझ्या? नाही, आमच्या इकडे ते अंगात आल्यावर करतात बुवा बाया, म्हणून म्हटलं. नाही, ज्या अर्थी तू करतेस त्या अर्थी तुझ्या अंगात आलंच असेल, पण हा अंगात आलेली देवी नसून हडळ असेल, म्हणून तर असं येड्यागत करतीस. म्हणून मी लई येड्यावानी करती. म्हणून मी लई येड्यावानी करती. मोहन सोडून द्या, नशे करा नशे. ओके, मोहन तर तुमच्याला होऊ नाही शकत. आगे जिंगरे, एक तर तू बोलून घे, नाहीतर दात तरी इचकून घे. दोन्ही गोष्टी एकत्र करून कशा पाय करायला लागलीस. आणि तसं पण तुला ते करायला लय भारी जरी वाटत असलं तरी आम्हाला बघायला ते लय बेकार वाटतंय ग. ताण होतोय आणि आणखीन एक गोष्ट, दुसऱ्यानं केलेलं आपण नसतंय ग करायचं. थोडक्यात कॉपी करायची नसती ग. मोहन छोड़ो, नशे करो नशे, क्योंकि मोहन तो तुमसे होगा नहीं इस जन्म में. मोहन सोडून द्या, नशे करा नशे. क्योंकि मोहन तो तुमच्याला होऊ नाही शकत. माझ्याकडे कॉपी करायची नाही. मी कॉपी यासाठी करायची नाही म्हणतोय, कारण तिच्या तोंडावरती हसणं खेकळणं गोड दिसलं म्हणून ते तुझ्या बी तोंडावर दिसल असं नसतंय. कुत्रा भुकला म्हणून वाघिले पण भुकायची गरज नसते. कोणी भुकायची? काय काय बोलली काय रे? परत एकदा ऐकव बर. कुत्रा भुकला म्हणून वाघिले पण भुकायची गरज नसते. जिंगरे, तू अगोदर स्पष्ट आणि नीट बोलायला शिक. वाघीन म्हटलीस का आणखीन काय म्हटलीस हे समजलं नाही मला. मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा. आता तू जर वाघीन असं बोलली असशील ना तर मला सांग, वाघीन कधीपासून भुकायला लागली ग? कुछ भी नाही. आता हे पण खरं आहे की वाघीन तुझ्यासारखी असेल तर भुकत असेल भाऊ. सो गया था. किसके साथ? अकेले. मेरे साथ क्यों नहीं सोता? तू सोने नहीं देती. नींद ज्यादा प्यारी है. हाँ. तो जा नींद से ही बात कर. नाही 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 जमलं हे. तुझे हे व्हिडिओ मध्ये क्यूटनेसपणा, गोंडसपणा, असा तो गोंडस सोज्वळपणा दाखवण्याचा प्रयत्न केलास ना. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. ते सगळं ठीक आहे, पण तुला कोणता रोग झालाय जे की चेहऱ्यावरचे हावभाव एवढे रोगीट देत आहेस? कोई इनकी मदद क्यों नहीं करता? ये भी आप जैसे हैं, सस्ते नशे ना करें ना करने दें. दारू मध्ये पाणी टाकलं तर पाणी होते. दारू मध्ये पाणी टाकलं तर पाणी होते. आणि पोरांसोबत लग्न करा तर बरबादी होते. दारू मध्ये पाणी टाकलं की पाणी होते आणि पोरांसोबत लग्न केलं की बरबादी होते. काय काय लॉजिक आहे का या गोष्टीला? काहीतरी लॉजिक असलेली गोष्टी बोलत जा. हे बघ दिदे, दारू मध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी होत नाही, तो होतो पॅन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोरांसोबत लग्न केल्यानंतर बरबादी होते असंच म्हणतेस ना, मग शक्यासोबत कर. झिंगऱ्या, ए झिंगऱ्या, कशी दिसत आहे मग मी साडीवर? सांग की झिंगऱ्या. मित्रांनो, तुम्हाला पिंपळावरच्या हाडळणीबद्दल माहीत आहे का? नसेल माहिती तर काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला त्याच पिंपळावरच्या हाडळणीबद्दल सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी चिनू आणि तुम्ही पाहताय गांड फाडू का भिडू. मी गांड फाडू का भिडू यासाठी म्हणतोय कारण आपण फक्त भूताच्या स्टोऱ्या सांगून लोकांच्या गांडी फाडत असतो. विनोदाचा भाग सोडून द्या, आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ. आता फक्त मी सांगतोय तसं इमॅजिन करा. रात्रीच्या 12-12:30 वाजल्यात. तुम्ही एकटेच एका पिंपळाच्या झाडाखालून
चालत जात आहोत. अंधार भुडूक आहे, आजूबाजूला कोणच नाही तुमच्या. तुम्ही थोडं पिंपळाच्या झाडाला ओलांडून पुढं गेलात. अचानक तुम्हाला पायातल्या पैजणाचा आवाज यायला लागला आहे. अचानक तुम्हाला असं वाटायला लागलं आहे की तुमच्याकडं कोणीतरी येतं आहे. तुम्ही ते बघण्यासाठी मागं वळून बघताय तर तुमच्यासमोर हिरवी साडी घालून, हातामध्ये बांगड्या घालून, केस मोकळे सोडलेली एक स्त्री उभा राहते आणि ती तुम्हाला म्हणते, काय म्हणते बघा तुम्ही. मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुमची गांड फाटली का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा गांड फाडू का भिडू. आकाशात उडते पक्ष्यांच्या छावा आणि इंस्टाग्रामवर चालू आहे फक्त झिंगऱ्याच्या छावा. झिंगऱ्या बोले टिंगू 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 टिंगू. काय या पोरीला गोड वाटते कोणास ठाऊक. ते चांगल्या बोले कू म्हणत होतं आणि हे झिंगऱ्या बोले टुंडुलुंग टुंडुलुंग करतंय. हे बघ झिंगरे, व्हिडिओ असे बनव की उद्या तू शहाणी झाल्यानंतर, शहाणी म्हणजे समज आल्यानंतर तुला तुझेच व्हिडिओ बघून डिलीट करावे वाटणार नाहीत. समजलं का तुम्हाला. झिंगऱ्या ए झिंगऱ्या आलो मग मी पण ढाकामध्ये. हे बघ बाय, ज्या ढगांमध्ये तू गेलीस ना त्याच ढगांसोबत लुप्त हो बरे एकदाची. कमीत कमी तुझं झिंगऱ्या ऐकून आमच्या डोक्याच्या भिंगऱ्यात राहणार नाहीत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे. मनोरंजन म्हणूनच घ्या. या दीदीला अजिबात हेट नाही, या दीदीबद्दल मनामध्ये कसला द्वेष नाही. फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. उत्तर दीदीच्या कंटेंटमध्ये आणखीन सुधार हो, आणखीन चांगलं दीदीनं करावं काहीतरी आयुष्यामध्ये, हीच ईश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपला व्हिडिओ इथेच संपवतो. थांबा, भीक मागायची राहिली की. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत